नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. तुळजाई एक्सप्रेसमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. मुरुम येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात हरिभक्त परायण सोमनाथ महाराज बदाले यांचे निरूपण. भागवत कथा म्हणजे जीवनातील व्यथा नष्ट करून मृत्यूलाही मंगलमय करणारी कथा. उमरगाव लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव. श्रीकृष्ण आणि सुदाम भेटीचा प्रसंग पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू. श्रीमद भागवत कथा म्हणजे द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण यांचे चरित्र आहे. श्रीकृष्ण प्रत्यक्ष नारायण तर रुक्मिणी प्रत्यक्ष माता लक्ष्मी आहेत. कलियुगात कथाश्रवण आणि देवाच्या नामजपाच्या आश्रयातूनच मोक्ष मिळणार आहे. भागवत कथा म्हणजे जीवनातील व्यथा नष्ट करणारी तसेच जीवनाचा शेवट गोड करत मृत्यूलाहीच मंगलमय करणारी कथा असल्याचं प्रतिपादन हरिभक्त परायण सोमनाथ महाराज बदाले सोनपेठकर यांनी केलं आहे. मुरुम येथील माहेश्वरी प्रगती मंडळाच्या वतीनं रत्नमाला मंगल कार्यालयात युवा कीर्तनकार हरिभक्त परायण सोमनाथ महाराज सोनपेठकर यांच्या अमृतवाणीने संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या संगीतमय कथेत तबलावादक चंद्रकांत गायकवाड, पॅडवादक ओंकारा परळीकर, सिंतवादक भगवंत सोळंके, गायक कृष्णा महाराज हाके यांची त्यांना साथ मिळाली. शुक्रवारी पार पडलेल्या कथेच्या सांगता सोहळ्यात प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमविना नाही समाधान या ओवीवर निरूपण करताना ते बोलत होते. दिनांक 6 जून ते 12 जून दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहात माहेश्वरी समाजाच्या युवकांनी कथेतील प्रसंगानुरूप कपिल अवतार, श्री नरसिंह अवतार, श्रीकृष्ण जन्मोत्सव झांकी सादर करून उपस्थित भाविकांचे लक्ष वेधले. गुरुवारी श्रीकृष्ण आणि रुक्मिणी स्वयंवर पार पडले. स्वयंवर सोहळ्याचा हा प्रसंग डोळ्यात साठवण्यासाठी महिला भाविकांनी मोठी गर्दी केली. शुक्रवारी सकाळी या कथेची सांगता झाली. यावेळी कथाकार बदाले महाराज यांनी आपल्या अमृतवाणीने भगवान श्रीकृष्ण यांच्या 16,108 विवाहांची कथा, सुदामा चरित्र संगत, श्रीकृष्ण भेटीच्या प्रसंगाचे वर्णन सांगत श्रीकृष्ण मोक्षाची कथा सांगून परीक्षित मोक्ष यांची कथा सांगून भाविकांना मंत्रमुग्ध केलं आहे. तसेच आई वडील साधू संतांची सेवा करत नित्यनेमाने रामकृष्ण हरीचा जाप करण्याचे आवाहन त्यांनी केलेलं आहे. सांगता सोहळ्यानंतर माहेश्वरी प्रगती मंडळाच्या वतीनं भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. कथा सोहळ्यासाठी माहेश्वरी प्रगती मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. श्रीकृष्ण आणि सुदाम भेटीच्या प्रसंगाने वातावरण भावूक झाले. शुक्रवारी श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता झाली. या प्रसंगी कथेतील श्रीकृष्ण आणि सुदामा भेटीचा जिवंत सजीव देखावा सादर करण्यात आला आणि यावेळी श्रीकृष्णाचा बालमित्र सुदामा श्रीकृष्णाच्या भेटीला गेल्यानंतर त्याला प्रवेशद्वारावर द्वारपाल अडवतात. तेव्हा सुदामा, अरे द्वारपालो, कन्हैया से कह दो की दर पे सुदामा गरीब आ गया है असं म्हणत द्वारपालाकडे केविलवाणी विनवणी करत असतात आणि सुदामा आल्याची वार्ता करता श्रीकृष्ण धावत येऊन बालपणीचा सवंगडी सुदामाची गळाभेट घेतात आणि त्याला आपल्या गादीवर विराजमान करतात. हा हुबेहूब साकारण्यात आलेला प्रसंग पाहताना कथावाचक बदाले महाराज यांच्यासह उपस्थित महिला भाविकांसह अनेक जण भावूक झाले होते. श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची भूमिका कल्पेश आणि पूजा मणियार श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची भूमिका कल्पेश आणि पूजा मिनियार या उभयतांनी केली तर कृष्णा शर्मा यांनी सुदामाची भूमिका उत्तमपणे पार पाडली. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुळजाई एक्सप्रेससाठी प्रतिनिधी आदिनाथ भालेराव, उमरगाव लोहारा.